हाय गाईस, मी खीर बनवते. आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये तूप टाकायचं आहे. चांगलं तूप गरम होऊन द्यायचं. मी 2 चमचे तूप टाकले भरून. एक फुल चमचा भरून एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपण आता शेवया टाकणार आहे घोलून. हे ब्राऊनवाले शेवया आहेत गव्हाचे. रव्याचे पण शेवया चांगले असतात. हे पण मला हे आवडतात, प्रेफर मी हे करू शकते. असे रव्याच्या शेवयाचा उपमा पण बनवू शकतात तुम्ही. मी तुम्हाला त्याची रेसिपी पण देईन. हे पण शेवया चांगले, हे चांगले रोस्टेस करून घ्यायचे तूपमध्ये आणि बारीक गॅस करा. तूप मला जास्तच गरम झालेलं. चांगलं परतून घ्या ह्याला उलटण्याने रवाला शेवाळ्याला. हे बघा, असं परतायचं, नीट परतत आहे मला. चांगलं परतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये काजू, बदाम, चारोळे, वेलची ते पण तुपामध्ये चांगले रोस्ट करायचे, म्हणजे भाजून घ्यायचे चांगले. आता ह्याच्यानंतर आपण वेलची टाकणार आहोत. वेलची पण टाकली आहे. सगळं हे बघा, वेलची टाकली मी. सगळं ताटलं जेवढं आहे ते एका साईडला मी दूध गरम करायला ठेवले. ते पण चांगलं भाजून घेतलं ना, ब्राऊन होईस्तोवर भाजायचं दोन्ही पण. हे बघा, मी एका साईडला दूध उकळायला ठेवले. दुधाकडं पण लक्ष द्या आणि शेवयाकडं पण लक्ष द्या. आता मी एका ग्लासमध्ये पाणी घेतले. थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये. एका पाणी टाकले थोडंसं. त्यानंतर मी साखर टाकणार आहे, म्हणजे साखर मेल्टसाठी हे टाकणार आहे. पाणी टाकले मी. ते सगळं एकजीव करून घ्यायचे. ते साईडला काढायला चिपकला असेल ते. आता मी 1 चमचा भरून साखर टाकली आहे, त्यातली पण अर्धी ठेवली आहे. त्यानंतर मी वापस टाकणार आहे ह्याच्यानंतर थोडीशी. तुम्हाला जेवढी गोड पाहिजे तेवढी. आणि चांगले मिक्स करायची ती. आणि ह्याला बॉईल तर म्हणजे शुगर मेल्ट झाली ना, ते बॉईल झालं ना, त्यानंतर तुम्ही दूध टाका त्यामध्ये. हे बघा, दूध गरम झाले, गॅस बंद केले मी. बघा, वापस मी साखर टाकली, अर्धी होती ती. ते वापस मिक्स केले. त्याला बॉईल यायसाठी थांबले मी. आता मी दूध टाकते ह्याच्यानंतर. हे बघा, दूध टाकते मी. हे पूर्ण दूध टाकायचे. मिक्स करा चांगलं. आणि ते टोपाला जी मलाई असते ना, ती पण काढून घ्या. आणि त्याच्याने क्रीमी टेक्स्चर होतो आणि ते घट्ट पण होतं आणि त्याच्याने टेस्ट पण इन्हॅन्स होतं. क्रीमी टेक्स्चर येतं, चांगले लागते ते. सगळी मलाई काढून घ्या त्यातली. आणि दूध शेवयाला बॉईल आले, मी ते दूध टाकलं म्हणून. माझ्याकडं केसर नव्हतं, केसरनी पण टेस्ट चांगली येते त्यामध्ये. चांगलं मिक्स करा.
आता मैंने शुगर घेतली आहे, ती कॅरमलाइज करते मी शुगर. तुम्हाला कॅरमल शुगरची खीर पाहिजे नसेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी करून दाखवेन तुम्हाला. मला चमचा भेटलेला, ते कढाई पाहिजे नव्हती म्हणून डाळीच्या चमच्यामध्ये केले मी ते. आणि जेव्हा तुम्ही शुगर मेल्ट करता ना त्याच्यावर थोडंसं पाणी टाका, म्हणजे ती चांगली कॅरमलाइज होईल. गोल्डन ब्राऊन करून घ्यायची तुम्हाला शुगर. त्याला सारखं हलवत राहायचं, नंतर ती जळून जाते आणि जळलेली टेस्ट चांगली नाही लागत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला जळलेला टेस्ट येईल त्यानं. आणि माझा भाऊ बोलत होता त्याच्यामध्ये डालगोना कँडी कर. तुम्हाला डालगोन्याची रेसिपी पाहिजे नसेल ते मला सांगा कमेंटमध्ये. हे बघा असं नीट करा. ती बघा आता गोल्डन चालू होईल त्याला. त्याचं पाणी पूर्ण सुकलं ना मग ती गोल्डन होणार, म्हणजे ती मेल्ट झाली ना शुगर मग ती गोल्डन होणार. आता बघा गोल्डन व्हायला स्टार्ट झाले थोडी थोडी, तुम्हाला कलर दिसेल बघा. चांगले गोल्डन होते. हे बघा गोल्डन व्हायला स्टार्ट झाले. आणि माझा भाऊ मध्ये मध्ये कॅमेरा पाडत होता, वाकडा तिकडा हलवत होता, त्याला शिकवते कॅमेरा झाला कसं. हे बघा अशी गोल्डन व्हायला पाहिजे. हे बघा अशी गोल्डन झाली पाहिजे. लगेच जळली ना मग ती तुम्हाला काय फायद्याची राहणार नाही, म्हणजे टेस्ट नाही लागणार. लगेच टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं चांगलं. कारण का मी आधी शुगर टाकलेली ना म्हणून मी नंतर शुगर टाकली, म्हणजे थोडीशीच टाकली कॅरमलाइज शुगर. कारण का माझी जास्त गोड झाली असती ना स्वीटनेस, त्याला म्हणजे चव आली असती पण जास्त आमच्या घरी कोण गोड खात नाही ना म्हणून. बघा असे चांगलं बॉईल व्हायला पाहिजे, क्रीमी टेक्स्चर, म्हणजे त्याचं आपण रबडी कशी बनवतो तशी व्हायला पाहिजे. दूध टाकून साईडची जी दूधचं थर येतं ना ते सगळं काढून घ्यायचं त्याला. गॅस बंद.